विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण जेनेटिक डिसऑर्डरविषयी बघितलं. जेनेटिक डिसऑर्डरचे मुख्यतः दोन प्रकार आहे, मेंडेलियन डिसऑर्डर आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डरचे एक्झाम्पल्स आहेत थॅलेसेमिया. व्हॉट इज थॅलेसेमिया? थॅलेसेमिया इज अन ऑटोसोमल इनहेरिटेड डिसीज. Autosomal inherited disease means the disease which is concerning about the autosomes, and these autosomes are inherited from parent to their offsprings or from generation to generations. What is autosomes? There are 23 pairs of chromosomes. Out of the 23 pairs of chromosomes, 22 pairs are autosomes and one chromosomes are sex chromosome, and this disorder or disease is concerning about the autosomes, therefore called as an autosomal inherited disease. And in this disease, hemoglobin synthesis is defected. Hemoglobin molecules made up of 4 polypeptide chain, a 2 alpha chain and 2 beta chain. Alpha chain synthesis controlled by two closely linked genes SBA1 and SBA2, which are present on chromosome number 16 of autosomes. Beta chain, which is synthesis controlled by single gene SBB, which are present on chromosome number 11 of autosomes. आता यामध्ये जे हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स आहे हे 4 पॉलिपेप्टाइड चेनचे बनलेले आहे, 2 अल्फा आणि 2 बीटा चेन. अल्फा चेन सिंथेसिस म्हणजे अल्फा चेनची निर्मिती हे 2 क्लोजली लिंक जीन जे SBA1 आहे आणि SBA2 आहे यामुळे होते. हे जीन क्रोमोझोम नंबर 16 वर असते आणि बीटा चेनची निर्मिती याचं नियंत्रण या सिंगल जीनमुळे होतो. ते सिंगल जीन म्हणजेच SBB हे कोणत्या क्रोमोझोमवर असते तर ते क्रोमोझोम नंबर 11 वर असते. डिपेंडिंग अपॉन which chain of hemoglobin is affected, thalassemia is classified as alpha thalassemia and beta thalassemia. आता कोणती हिमोग्लोबिनची चेन अल्फा चेन आहे की बीटा चेन हे इफेक्टेड होते, त्यानुसार थॅलासेमियाचे 2 प्रकार पडतात, अल्फा थॅलासेमिया आणि दुसरा आहे बीटा थॅलासेमिया. इट इज कॉज ड्यू टू डिलिशन्स और म्युटेशन्स ऑफ जीन कोड फॉर अल्फा अँड बीटा ग्लोबिन चेन रिझल्ट इन ॲबनॉर्मल सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन. अल्फा थॅलासेमिया असेल किंवा बीटा थॅलासेमिया असेल, हे कशामुळे होते तर हे जे जीन आहे क्रोमोझोम नंबर 16 वर किंवा क्रोमोझोम नंबर 11 वर हे जीन डिलिशन झालं असेल किंवा या जीनमध्ये म्युटेशन झालं असेल की जे अल्फा आणि बीटा ग्लोबिनच्या साखळ्या तयार करतात. तर त्यामुळं काय होते की जे हिमोग्लोबिनची जी निर्मिती आहे ही निर्मिती कशी बनते, ॲबनॉर्मल बनते किंवा असामान्य बनते. तर आपण सिम्पटमविषयी बघू. ज्या व्यक्तीमध्ये थॅलासेमिया झालेला आहे त्या व्यक्तीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे सिम्पटम असतात ते बघू आपण. तर ह्या व्यक्तीमध्ये ॲनिमिया दिसून येतो आपल्याला, पेल येलो स्किन, चेंज इन साइज अँड शेप ऑफ RBC, स्लो ग्रोथ अँड शेप ऑफ RBC, डार्क युरिन. या व्यक्तीमध्ये ॲनिमिया म्हणजे रक्ताशय वगैरे दिसून येतो आपल्याला. त्याची जे स्किन आहे हे फिक्कट पिवळी दिसते, RBCच्या साईज आणि शेपमध्ये बदल होतो, RBCचा जे ग्रोथ आहे ही स्लो होते किंवा त्याच्या शेपमध्ये सुद्धा फरक पडतो. त्याचे जे काही युरिन आहे हे युरिन हे डार्क युरिन होते, म्हणजेच डार्क पिवळी
अशा प्रकारचे आपल्याला युरिन दिसते. हे झाले त्याचे सिम्पटम्स, हे झाले त्याची लक्षणं या रोगाविषयी, या थॅलेसेमियाविषयी. तर या रोगामध्ये पेशंटला काय देण्याची आवश्यकता आहे? तर मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन इज नीडेड टू दी पेशंट्स. या व्यक्तीला या थॅलेसेमियाच्या डिसऑर्डरमध्ये किंवा डिसीजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्त चढवणं, म्हणजे हेल्दी पर्सनचं रक्त चढवणं हे आवश्यक आहे. त्यामुळं या आजारावर कंट्रोल करता येऊ शकतो. थॅलेसेमिया डिफर फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. म्हणजे थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया हे वेगवेगळे आहे. एकमेकांपासून कसे भिन्न आहे ते आपण बघू. थॅलेसेमिया मीन्स प्रॉब्लेम ऑफ सिंथेसायझिंग ऑफ few globin molecule, and sickle cell anemia is a problem of synthesizing and incorrect functional globin. थॅलेसेमिया यामध्ये काय होते? तर ग्लोबिन मॉलिक्युल्सची जी निर्मिती आहे यामध्ये समस्या निर्माण होते. तर यामध्ये जे ग्लोबिन मॉलिक्युल्स आहे, म्हणजे हिमोग्लोबिनमधील ग्लोबिन मॉलिक्युल जे आहे तर यांच्या निर्मितीमध्ये होते. त्यामुळं हिमोग्लोबिन किंवा RBC जी आहे यांचं या ठिकाणी शेप आणि साईज जी आहे ही या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे. यामध्ये RBCची साईज आणि शेप हे चेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळते. दुसरा आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया इज अ प्रॉब्लेम ऑफ सिंथेसायझिंग अँड इनकरेक्ट फंक्शनल ग्लोबिन. तर यामध्ये जे काही ग्लोबिन मॉलिक्युल्स आहे हिमोग्लोबिनमधलं, तर त्याचं जे फंक्शन आहे हे इनकरेक्ट होते यामध्ये. तर त्यामुळे जे काही RBC आहे, RBC ही सिकल सेल टाईप बनते, विळ्याचा आकार धारण करते. त्यामध्ये दोन्हीमध्ये फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हे जे आहे तर सिकल सेल ॲनिमियामध्ये हे सिकल टाईप the shape of the RBC, and here थॅलेसेमियामध्ये जे आहे तर ते RBCचं शेप आणि साईज जे आहे हे चेंज घडून येते. तर हे दोन्हीमध्ये आपल्याला फरक कळेल, थॅलेसेमिया अँड सिकल सेल ॲनिमिया.